रायगडमध्ये एक आमदार असताना आम्ही इतकी शक्ती लावतोय, तर नाशिक जिल्ह्यात 7 आमदार असताना आम्ही आग्रह धरायला पाहिजे, असं भुजबळ यांनी म्हटलंय. अप्रत्यक्षपणे त्यांनी सुनील तटकरेंना चिमटा काढल्याचं यातून बोललं जात आहे. पालकमंत्री कोण होणार हा महत्त्वाचा मुद्दा नाही. 7 आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरे व त्यांच्याशी बोलेन. एक आमदार आहे तिथे आपण एवढी शक्ती लावतो, 7 आमदारांसाठी सुद्धा शक्ती लावा. दरम्यान यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणतात तेही पाहूया. आपल्या नियमाने राज्याचे जे मुख्यमंत्री असतात ते कुणाला मंत्री करायचं, कुणाला राज्यमंत्री करायचं, कुणाला पालकमंत्री करायचं आणि कुणाला कुठली खाती द्यायची हा सर्वस्वी अधिकार त्यांचा असतो. हे आजपासून नाही, ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून आहे. मुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये सक्षम आहे, ते त्याबद्दलचा निर्णय घेतील. काही बाबतीमध्ये पालकमंत्री जरी नसले तर तिथं झेंडावंदन होत आहे, तिथले डीपीसी चालू आहे, तिथं निधी दिला जातोय. कुठल्याही विकास कामावर तिथं परिणाम होऊन दिला जात नाही.